सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन घेण्यासाठी। बल्लाळेश्वरचं गणपतीचं मंदिर इतकं सुंदर आणि मस्त होतं, मंदिरात इतकी शांतता होती आणि आम्ही ना थोड्या वेळ मंदिरातच बसायचं ठरवलं। आम्ही मंदिरात बसत नाही तर आमची मम्मी म्हणे मला लई भूक लागली म्हणे, आणि आमची हावरी गँग सगळेच भूक 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 करायला लागली। आरुईला पण भूक लागली, हर्षदला पण भूक लागली, पप्पाला भूक लागली, संख्याला भूक लागली। मग म्हटलं एकदा या हावरी गँगला आहे ना पोटभर काहीतरी खायला घातलं पाहिजे, नाही तर या हावऱ्यावानी रात्रभर मला काही झोपू देणार नाही। मग आम्ही ना प्रसादालयामध्ये गेलो, मग तिथं ना सगळ्यांना जेव बिव घातलं। आमची मम्मी बापरे एवढ्या स्पीडनं जेवण करत होती माहिती का, आरोही त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनं, आणि संख्या तर असं जेवण करत होता जसं की 3-4 महिन्यापासून त्यांना जेवणच नव्हतं केलं। मग आम्ही पोहोचलो आपल्या हॉटेल रूमवर। मग हॉटेल रूमवर मस्तपैकी झोपून राहिलो, आराम केला आणि सकाळी मॉर्निंगला फ्रेश झालो आणि निघालो होतो पुढच्या गणपती बाप्पाकडे। घरून जेव्हा आम्ही सामान घेऊन आलो होतो ना तेव्हा सगळं सामान गाडीत व्यवस्थित बसत होतं, बट नंतरचं सामान कोचून काचूनच टाकावं लागलं। मग आम्ही पोहोचलो होतो महडच्या वरद विनायक गणेश मंदिरामध्ये, जिथं आपल्याला आता दर्शन घेण्यासाठी जायचं होतं। आपल्याला ना आता सगळ्याच ठिकाणी ओळखायला लागले, हे सगळ्यांची पुण्याईने आशीर्वाद आहे। मग आम्ही मंदिरामध्ये गेलो, मस्तपैकी दर्शन झाले। आमचे सगळ्याच ठिकाणचे दर्शन इतके मस्त आणि शांततेत होत चालले माहिती का, त्याच्यामुळे प्रवासाला पण खूप जास्त मजा येते। मग आम्ही ना प्रसाद वगैरे घेतला घरी नेण्यासाठी आणि पुढच्या प्रवासाला पूर्तता केली। गाडीचा आहे ना मी एकुलता एक ड्रायव्हर होतो, बाकीचे याचं मस्त एन्जॉय चालू होतं। जाता आता आम्हाला पुण्यातून जायचं होतं, मग आम्ही तिथं संकेतला सोडलं, पुढे गेलो, जेवण वगैरे केलं आणि मग पोहोचलो थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी। मंदिरामध्ये ना थोडीच गर्दी होती, इथं पण दर्शनाला खूप जास्त मजा आली। गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय आम्ही। आता तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकॉन वरती प्रेस करा।